काय करतात. आता आपण पोचलो आहे सावर्डे क्रॉस करून पुढे. हे अजून आपलं हॉटेल गणपतीपुळेचं आहे 57 किलोमीटर अवे. संगमेश्वरच्या आधी थोडं आधीच 20-25 किलोमीटर आधी. आता इथे तरी पाऊस पडत नाही कधीपासून, रस्ता पण सुकलेला आहे. परत काढलाय बाहेर कॅमेरा. बघूया. थंडी वाजते. 6 वाजले तरी पण थंडी वाजते मस्त. जर आम्ही कुठे जेवायला थांबलो नसतो जसं ते कामतला, तेवढ्याच पोचलो असतो गणपतीपुळेमध्ये. तिकडे आमचा 1 तास गेला. 1 तास तिकडे, परत नाश्ता 1 तासाचा झाला. 1 तास तिकडे येतो. बरेच थार दिसत आहेत त्या रोडला. रस्ता तर एकदम व्हिडिओ कसा येतो, कसा आहे, काय येतोय अजून माहीत नाही. त्याचा हा लॅग होतोय का मध्ये ते पण माहीत नाही. कारण मगाशी तर भिजलेला तेव्हा लॅग होत होता. तो थोडा सुकला. ठीक आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपल्याला टर्न घ्यायचा आहे. चला गणपतीपुळे, गणपतीपुळे. आता गणपतीपुळे इथून बाकी राहिलेला आहे 38 किलोमीटर. 56 मिनिटं म्हणजे 1 तास. आता हायवे वरून राईट घेऊन कुठेतरी आत घुसलं. संगमेश्वर वरून संगमेश्वर. सो आता आपण पोचतोय हॉटेलवरती. फक्त 500 मीटर राहिलेत. 1 मिनिटात दाखवतोय. फायनली पोचलो गणपतीपुळ्यामध्ये. किती तास लागले? ऑलमोस्ट 11 तास. 11 तास गणपतीपुळे करायला. बापरे. हॉटेलमध्ये लाईट नाही काय? इकडून आतमध्ये कुठे? हेच काय ते झालं आहे ते. हेच आहे. कसम
फायनली हा ना. तुझे शूज ओले आहेत? दादा बुकिंग होती 2 जणांची ऑन केलेली बुकिंग ॲडव्हान्स पाठवलेला. सो आपण काल पोचलो 8 वाजता गणपतीपुळेमध्ये आणि 9 वाजता मंदिर बंद होतं. सो काल जास्त शूट करायला भेटलं नाही. पटपट पटपट येऊन चेंज करून पळालेलो मंदिरात. तर मंदिरात थोडंफार काल शूट केलं होतं ते तुम्ही आता बघा, ते दाखवतो. एंट्री करणार मेन दर्शनाची लाईन चेंजेस झाले. मी व्हॅन्स नाही आलो इथे पार्किंग केली. आम्ही इथे पार्किंग केली. इथे राहायच्या वेळेला इथं लहान असं लावली बघा. इथे जा ना साईडला इथे लावतो. तर आई रिकामी असताना पण गोल गोल का फिरवणार आहे ते. काही गर्दीच नाही. मी एक्सपेक्ट केलेलं गर्दी असेल. तुफानवाले रांग रांग गणपतीचा सीझन तर अजिबात गर्दी नाही. मोजकी लोक मोजकी एकदम. हे निवांत दर्शन होणार आहे. गल्ली एक गल्ली संपली नाही का दुसरी गल्ली चालू होते. नुसत्या गल्ल्या गावात. जोपर्यंत कोण काय बोलणार नाही तोपर्यंत करायचं. हे मेन एंट्रन्स लाइटिंग छान केली रे. कॅमेरा बंद ठेवावे लिहिलेले वरती वाचायचं असतं. हार्डली 5 मिनिटं पण नाही लागले दर्शन करायला. रिक्षावरून आलेले 1 तास जाईल, अर्धा 1 तास जाईल. काय नाही पटपट झालं सगळं. हो त्याचा काय बीच पण दिसणार नाही. ते लहान मुलगा हरवलाय. तुम्ही हरवलेत का? हो. तर दर्शनला लागले काहीतरी 5-10 मिनटं. हार्डली 5-10 मिनटात दर्शन झालं. पुन्हा रिकामी होतं मंदिर. दर्शन झालं. दर्शनानंतर जेवून काहीतरी 11-11:30 आलो. तुम्हाला रूम दाखवतो. रूम सोड, पहिले व्ह्यू दाखव. तिकडची बाल्कनी पहिला नंतर सेकंड बाल्कनी. हा एंट्रन्स आहे. इथे वॉशरूम आहे. वॉशरूम आल्यानंतर राईट साईडला एक दरवाजा आहे. तिथे बाल्कनी आहे. ही काय नाही छोटीशीच बाल्कनी, एवढी काय मोठी नाही. आजूबाजूचे हॉटेल आहेत. मेन एंट्रन्स इथून आहे. इथून मेन एंट्री येते. इथे राईटला गेलो तो मंदिरापाडीचा रस्ता होतो सरळ खालती. इथून एंट्रन्स येते. इथून खालून एंट्रन्स आहे. अशी एक बाल्कनी. नंतर दुसरी बाल्कनी दाखवतो मला जी मेन. थांबा, जर तुम्हाला व्ह्यू बघायचा आणि पुढच्या पार्टमध्ये आरेवारे बीचला पण जातो तर आपली राईड नुसती इथेच संपत नाही. उद्या आपल्याला पुढच्या पार्टमध्ये आपल्याला व्ह्यू भेटणार आहे आरेवारे बीच आणि अजून कोणत्याही नवीन लोकेशनमध्ये जातो आहे. तर अजून बरेच पार्ट यायचे बाकी आहेत. हा पार्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. आपण चला.